नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये संगीता, काजल आणि नैना ह्या चांदेकरांच्या घरी पूजेसाठी आलेल्या असतात आणि रांगेमध्ये उभे असतात. तर मॅडम सर्व पास ह्या चेक करत असतात. तेव्हा मात्र संगीता आपल्या पर्समध्ये पास शोधत असते. तिला मात्र पास काही सापडत नाही. काजल म्हणते की अगं आई, काय करतेस तू, दे ना पास त्यांना अगोदर. तेव्हा संगीता म्हणत असते की मला असे वाटते की पास मी घरीच विसरून आले. आणि त्या मॅडमला म्हणत असते की अहो, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते की माझ्याकडे 3-3 पास आहेत. आणि तर लगेच ते सर म्हणतात की ओ मॅडम, तुम्ही बाजूला व्हा. त्याच वेळेस नैनाही आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यात मग्न असते. तेव्हा ते सर म्हणतात की तुमच्याकडे पास आहे, मग दाखवा ना. आणि तुमच्यासारखे असे हजारो लोक हे चांगले कपडे घालून येतात आणि पास आहे असे सांगतात आणि बळजबरीने ते आतमध्ये घुसतात. तेव्हा मात्र संगीता त्या माणसावर भयंकर चिडते. त्या माणसाला म्हणते की जास्त जर बोललात तर जीभ तोडून हातामध्ये देईल. तेव्हा काजल संगीताला समजावते आणि आई चल बाजूला. तेव्हा संगीता म्हणते की नाही. काजलला म्हणते की अगं, फुकट आपल्याला जर शिरायचे असते तर आपण येथे कशाला आलं असतो. आणि त्या माणसावर पुन्हा चिडते. तेव्हा तो माणूस म्हणतो की मुकाट्याने निघा, आमच्या साहेबांना जर समजले तर. लगेच काजल म्हणते की अरे शांत बसायचे, तुझा विषय आम्हाला समजला, मी माझ्या आईशी बोलते, त्यामुळे तू शांतच राहा. आणि संगीताला म्हणते की आई चल घरी, आपण इथे कशाला आलोत. तेव्हा संगीता म्हणते की नाही, आपण इथे नाही जाणार, देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलोत. आणि त्या माणसांना म्हणत असते की तुझ्या साहेबांना जर सांगितलं ना तर तुमच्या दोघांचे काही खरे नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला गपगुमाने आतमध्ये सोडा. तेव्हा तो माणूस लगेच त्यातील वरील जो माणूस असतो त्याला फोन लावून सांगतो की येथे काही माणसे आलीत आणि ते पासशिवाय आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो माणूस बोलतच बाहेर जात असतो. तर अद्वैत विचारतो की काय झाले, काही प्रॉब्लेम झाला का. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, गावातील काही माणसं हे बळजबरीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याजवळ पाससुद्धा नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुम्हाला सांगितलेले आहे की पासशिवाय कोणाला आतमध्ये सोडायचे नाही. तेव्हा काजल त्या दुसऱ्या माणसाला धमकी देत असते की ए भावा, तोंड आवरून बोलायचे, नाहीतर तुझा असा विषय गोल करेल की पास मागायला तुला तोंड सुद्धा राहणार नाही. तेव्हा तो दुसरा माणूस येतो आणि काय दादागिरी लावली ही, साहेबांचाच हुकूम आहे, ज्यांच्याकडे पास नाही त्यांना आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही आता येथून चालत्या व्हा. आणि जास्तच दादागिरी केली तर आम्ही पोलिसांना बोलू. तेवढ्यात नैना ही संगीताला आवाज देते. तेव्हा संगीता आणि काजल ह्या नैनाजवळ येतात. नैना विचारते की आई काय झाले, कसला इतका गोंधळ चालू आहे. तेव्हा संगीता म्हणते की अगं कसे आहे, तो पास आहे ना, ते मी घरीच विसरून आले. तर नैना म्हणते की आई काय हे, तू असे कसे करू शकते, आता माझी सर्व मेहनत ही वाया जाणार, तू मला मिळालेले पास घरी विसरून आली. तेव्हा संगीता म्हणते की हे बघ तर नैना म्हणते की आई, मला काही झाले तरी आतमध्ये जायचे, बाकी मला काही ऐकायचे नाही, नाहीतर मी वेडी होईल. तेव्हा संगीता म्हणते की अगं नैना, इतकी चिडू नको, आणि मेकअपसुद्धा खराब होतो, ते पग सुरकुत्या पडतात. आणि आई अंबाबाईने आपल्याला येथे आणले त्याप्रमाणे ती आपल्याला आतमध्ये धाडेनच ना. तेव्हा नैना मोबाईलमध्ये आपला चेहरा बघत असते. तेव्हा नैना म्हणते की अगं, त्यांनी मग आपल्याला हकलून दिले आणि हे जर कोणी बघितले तर काय वाटेल, कसे होईल ते सर्व, म्हणून नैना टेन्शनमध्ये येते. तर संगीता म्हणते की मी तुझी आई आहे ना, तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणून ती पुन्हा त्या रांगेमध्ये येऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असते. तर ते मॅडम आणि सर पुन्हा अडवतात आणि तुम्हाला सांगितले ना की आतमध्ये जायचे नाही, अजूनही तुमचे तेच आहे आणि चालते व्हा इथून. तेव्हा संगीता म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहोत, आणि तुमच्या त्या चांदेकरांना जर समजलंय की आम्ही पास शिवाय आतमध्ये थांबून राहायला लागले तर तुमच्या दोघांचं काही खरं नाही. ते तुम्हाला दोघांना नोकरीवरून हे काढून टाकतीलच, पण ते अगोदर मिरचीची सुद्धा देतील. तेव्हा तो माणूस म्हणतो की असं असेल तर तुम्ही त्यांना अगोदर फोन लावा, बघूयात की ते तुमच्या स्वागतासाठी येतात की तुम्हाला धक्के मारून बाहेर काढून देण्यासाठी. तेव्हा काजल म्हणते की आई जाऊन दे, यांना असे नाही समजणार, यांना चांगले 2 रट्टे जर दिले तेव्हा यांना समजेल. म्हणून काजल धावून त्या माणसावर जाते. तेव्हा संगीता म्हणते की अगं काजल जाऊन दे, आणि जगात भारी जर बाई दिसली तेव्हा त्याला टाइमपास करण्यासाठी तिच्याशी बोलावेसे वाटले असेल, म्हणून तो हे सर्व करत असेल.
आणि थांब तुला दाखवतेच असे बोलून ती नैनाजवळ येते आणि नैनाच्या हाताला धरून परत त्या आतमध्ये बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करत असतात. तर लगेच तो माणूस हा संगीताला धक्का देतो आणि त्याच वेळेस तिथे कला येते. तर कला लगेच संगीताला धरते. तेव्हा कला रागाने त्या माणसाला म्हणत असते की काय हो, धक्का कुणाला देता तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम, आम्ही फक्त आमची ड्युटी करतो. म्हणते की हे अशी ड्युटी करता का आणि धक्का मारण्याची परवानगी तुम्हाला दिलीच कोणी? तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम, ज्यांच्याकडे पास नाही त्यांना आत जाण्याची परवानगी नाही. तर कला लगेच त्या माणसाच्या हातामध्ये पास देते आणि हे घ्या पास. तेव्हा संगीता लगेच म्हणते की फुटले असते, नीट तपासून घे आणि काय काय बोलला हे माहिती आहे का? फुकटचे येतात, चांगले चांगले कापड घालून येतात, काय काय बोलला, किती किती बोलला रे? आणि कलाला म्हणते की खूप काही बोलला ग हा आम्हाला. तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की ओ मॅडम, आम्ही इतकं बोललो नव्हतो तुम्हाला. तेव्हा लगेच संगीता म्हणते की अगं काजू आणि नैना, बघा किती खोटं बोलतो हा माणूस. तेव्हा काजल त्या माणसाला म्हणते की काय रे, माझी आई खोटं बोलतेस का? तेव्हा कला ही संगीताला शांत करते आणि त्यांना आतमध्ये जाण्यासाठी सांगते. तेव्हा नैना आणि संगीता आतमध्ये जातात. तर काजल तेथेच उभी असते. कला म्हणते की काजू तू सुद्धा आतमध्ये जा. तर काजल म्हणते की नाही आणि कलाताई तूच जा, कारण ह्या दोघींना आतमध्ये कोण सांभाळणार? कला म्हणत असते की अगं काजू जा ना प्लीज, तू त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर असायला हवी. काजू जायला तयारच नसते. तेव्हा कला ही काजूला आतमध्ये लोटते. तेव्हा काजू म्हणते की अगं ताई तू पण चल ना, तुला दर्शन घ्यायचे असेल. तेव्हा कला म्हणून जाते की अगं काजू तू जा, मी बघितलेली आहे मूर्ती. तेव्हा काजू म्हणते की अगं ताई केव्हा बघितली तू ती मूर्ती? तेव्हा काजू म्हणते की ते सर्व जाऊन दे आणि अगोदर तू आतमध्ये जा. तर काजल आतमध्ये निघून जाते. त्यावर संगीता आणि ह्या नैना आतमध्ये येतात. तर समोर हा अद्वैत इतर माणसांबरोबर बोलत असतो. तर त्याला बघून नैना लगेच संगीताला तिकडे बोट करून दाखवते आणि हा बघ अद्वैत चांदेकर किती सुंदर दिसतो. तेव्हा संगीता तर खूपच खुश होते आणि नैने जाग, तुझ्या पहिल्या प्रेमाची चिठ्ठी तू त्याला देऊन ये. तेव्हा नैना म्हणते की आई हळूच, लोक बघतात आपल्याकडे. संगीता म्हणते की अगं तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस, कारण आपण सर्वात भारी दिसतो ना, त्यामुळे म्हणून ते आपल्याकडे बघतातच. आपण फक्त आता एकीकडेच लक्ष द्यायचे. आणि नैनाला म्हणत असते की जा तू त्याच्याकडे आणि ते इंग्लिशमध्ये काय बोलतात की गुड मॉर्निंग वगैरे आणि ते काय पाडायचे ते. तेव्हा नैना म्हणते की इम्प्रेशन. तेव्हा लगेच संगीता ही नैनाला जोराने अद्वैतकडे ढकलते. तेव्हा मात्र लगेच अद्वैत हा नैनाला धरतो आणि नैना खूप खुश होऊन अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत सुद्धा नैनाकडे. तेव्हा अद्वैत नैनाला सॉरी बोलतो. तर नैना खूपच खुश होते आणि अद्वैत हा परत पुढे जात असतो आणि परत मागे वळून तो नैनाकडे बघतो. संगीताला तर खूपच आनंद होतो आणि त्याच वेळेस कलासुद्धा इकडून बाहेरून येत असते. मागून सोहम येतो आणि कलाच्या खांद्यावर हात ठेवतो. तर कलाला वाटते की अद्वैतच आहे की काय. तेव्हा कला लगेच वळून बघते आणि सोहमला म्हणते की तू आहेस, मला असे वाटले. तेव्हा सोहम विचारतो की काय वाटले? कला म्हणते की ते जाऊन दे आणि त्याला सॉरी आणि थँक्यूसुद्धा बोलते, कारण मी तुला वाटेल तसे बोलले आणि तू तर पास माझ्या घरी पाठवले, मला ते खरंच माहिती नव्हते. तेव्हा सोहम खुश होऊन म्हणतो की अगं कला आई, आज जो उत्सव होतो तो तुझ्यामुळेच होतो. आणि तो कलाला थँक्यू बोलतो आणि आतमध्ये चल असे बोलतो. तेव्हा कला म्हणते की नाही नको रे. तेव्हा कलाला अद्वैतने तिला जायला सांगितलेले असते आणि तिच्या हातावर ते पैसे ठेवलेले क्षण तिला आठवतात. सोहम विचारतो की अगं काय झाले, काल तर पासेससाठी तू खूप भांडत होती आणि आज काय झाले? तेव्हा कला म्हणते की अरे ते पासेस मी माझ्या, आणि तो कलाला पुढचे काही बोलून देत नाही आणि आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर आतमध्ये चाल असे सोहम कलाला म्हणतो. तेव्हा कला मनात म्हणत असते की आज सोहममुळेच माझ्या आईला आणि बहिणीला या पूजेमध्ये येण्याचा चान्स मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो सोहममुळेच असा विचार करते. तर सोहम म्हणतो की कलाताई चल आतमध्ये. तर कला आतमध्ये ही सोहम बरोबर येते. त्यानंतर इकडे आतमध्ये हे अँकर अनाऊन्स करून सांगतात की आजच्या ह्या 100व्या देवीआईच्या उत्सवाबद्दल आबासाहेब उर्फ भालचंद्र चांदेकर यांना कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी सांगतात. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा इकडे कला ही सोहमला म्हणते की मी बाहेरूनच नमस्कार करते आणि निघते. तर सोहम म्हणतो की हे बघ कलाताई, तू इतक्या मनापासून रात्रभर जागून ही मूर्ती घडवली आणि हे सर्व भाविक येथे तू घडवलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आलेत.
मग तुझ्या कलेचे कौतुक ऐकण्यासाठी आतमध्ये चल ना. तेव्हा कला म्हणते की अरे मी तर येईल, पण तुझा तो दादा अद्वैत चांदेकर असे बोलायला लागते. तेवढ्यात अद्वैत हा कलाच्या मागून येतो आणि त्याचे लक्ष कलाकडे आणि सोहमकडे जाते. तेव्हा इकडे आबा सर्व भाविकांचे आभार मानून त्यांचे स्वागत करतात आणि 2 शब्द बोलत असतात. तर इकडे कला ही सोहमला सांगत असते, तुझा भाऊ असा चान्स सोडतच नाही, कायम काही ना काही कारण काढून माझ्या अंगावर धावून येतच असतो आणि कायम भांडण्याचा प्रयत्न करतच असतो. आणि आता जर आमचे भांडण झाले तर पूजेचा दिवसच खराब होईल. तर अद्वैत हा फोन ठेवून कलाकडे येत असतो. तेवढ्या तिकडे आबा आतमध्ये अनाउन्स करून सांगत असतात की हा आजच्या पूजेचा जो काही मान आहे आणि ज्याच्यामुळे हे सर्व शक्य झाले ते आमचा नातू अद्वैत चांदेकर. देवीआईचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायम आहे. तर अद्वैत लगेच ते बोलणे ऐकून आतमध्ये परत निघून येतो. म्हणून अद्वैतला मंचावर येण्याची आबांनी विनंती केलेली असते. सर्वजण टाळ्या वाजवतात. रोहिणीचा मात्र खूप जळफळाट होत असतो. त्यानंतर इकडे बाहेर सोहम कलाला सांगत असतो, अद्वैत खरंच चांगला आहे, कारण काल जे त्याच्या मागे टेन्शन होते त्यामुळे त्याची थोडीशी चिडचिड झाली, परंतु ही मूर्ती जिने घडवली ती येथे असायलाच हवी असं माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा कला म्हणते की सोहम दादा मी थांबण्यासाठी तयार आहे, परंतु पुढे येण्यासाठी मला आग्रह करू नको. मागे उभी राहून मी सर्व काही बघेल. तेव्हा अद्वैत हा पुढे येत असतो. तर रोहिणी राहुलला म्हणत असते की अरे तू कसला विचार करतोस, तू सुद्धा जा ना पुढे आणि दाखवून दे तू सुद्धा अद्वैतपेक्षा कमी नाही. खूप मोठी मोठी माणसे आली आहेत. तर लगेच राहुल सुद्धा उठतो. अद्वैत अगोदर तोच स्टेजवर जातो आणि आबांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा मात्र आबा हे विचार करतच राहुलकडे बघू लागतात आणि सर्वांना तर धक्काच बसतो. मात्र अद्वैतला आनंद होतो की राहुल हा बोलू लागला. तेव्हा इकडे संगीता नैनाच्या हाताला धरते आणि लगेच तिला घेऊन समोर येते आणि 2 मुलींना खुर्चीवरून उठवते. आमची जागा आहेत, अगोदर तुम्ही का बसलात म्हणून त्यांना उठून बाजूला जायला सांगते. नैना म्हणते की अगं आई काय करतेस, लोक आपल्याकडे बघतात. तेव्हा संगीता म्हणत असते की आता तू फक्त समोर लक्ष दे आणि अद्वैतचं लक्ष सुद्धा हे तुझ्याकडेच असायला हवे आणि तू बाकीकडे कुठेही लक्ष देऊ नको. त्यावर इकडे कला सोहमला म्हणते की सोहम मी येथेच थांबते, तू जा आता. तेव्हा सोहम लगेच जातो आणि संगीता आणि नैनाच्या समोर खुर्चीवर येऊन बसतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की अगं मगाशी जो चांदेकर होता तो हा वाटत नाही, हा दुसराच वाटतो आणि समोर जो राहुल असतो तो सुद्धा हा नाही असे ती संगीताला म्हणत असते. तेव्हा नैना म्हणते की फक्त यांच्या फॅमिलीतीलच मेंबरला स्टेजवर जाण्याची परवानगी आहे, त्यामुळे हा त्यांच्या फॅमिलीतलाच कोणीतरी असणार. राहुल सांगत असतो की देवीआईच्या ह्या उत्सवात जी काही अरेंजमेंट करण्यासाठी मी सुद्धा दिवसरात्र मेहनत घेतली आणि आता उत्सवात आम्ही स्पेशल प्रोग्रामसुद्धा ठेवले आहे आणि डान्स कॉम्पिटिशन सोहळ्याचा USP आहे आणि मी जी काही अरेंजमेंट केली ही तुम्हाला आवडेलच असे मला वाटते. तेव्हा लगेच जे मीडियावाले असतात त्यातील एक मुलगी म्हणते की सर भालचंद्र चांदेकर यांनी तर आत्ता सांगितले की या सोहळ्याची सर्व तयारी ही अद्वैत चांदेकर यांनी केली, मग ते कुठे आहेत. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये नैना ही आपल्या हातामध्ये मशाल घेऊन खूप छान असा डान्स करत असते. तर अद्वैतचे पूर्ण लक्ष नैनाकडेच असते आणि त्याच वेळेस जी मशाल असते त्यातून तो विस्तव असतो तो खाली पडतो आणि नैनाचा त्यावर पाय पडणार इतक्यात कला येते आणि आपला हात त्या विस्तवावर ठेवते आणि नैनाला बाजूला लोटते. तर नैना ही अद्वैतच्या मिठीत येऊन पडते. तेव्हा अद्वैत रागाने कलाला म्हणतो की मुद्दाम लोकांना त्रास देण्याचा बंद कर, युजलेस. त्या तर वाचल्या परंतु आता तू वाचणार नाही. तर कलाला वाईट वाटलेले असते. तेव्हा आता कलाचा हा खरेपणा संगीता अद्वैत समोर कसा आणणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.